एक मोठी फिनान्शियल अपडेट समोर येत आहे. होय, आरबीआय सरकारला 3 लाख करोड रुपये डिव्हिडंड देणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. मागच्या वर्षी 2.1 लाख करोड रुपये दिले होते. आता 50% एक्स्ट्रा म्हणजे 3 लाख करोड रुपये आरबीआय डिव्हिडंड म्हणून सरकारला देणार आहेत. वेल, तुम्ही म्हणशाल हा पैसा तर सरकारला भेटणार आहे, त्यात आम्हाला काय फायदा? सरकारला जास्त डिव्हिडंड भेटतो तेव्हा सरकार जास्त खर्च करतं, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं जास्त होतील, जॉब्स क्रिएट होतील, डिमांड जनरेट होईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बँकांमध्ये लिक्विडिटी येणार आहेत. लिक्विडिटी येणार म्हणजे 6 लाख करोड रुपये बँकिंग सिस्टीम मध्ये येणार आहेत. याचा फायदा तुम्हा आम्हा सर्वांना होणार आहे. 6 लाख करोड रुपये जर बँकिंग सिस्टीम मध्ये जर आले तर त्यांनी होणार काय? तर कर्ज स्वस्त होणार आहे, EMI घटणार आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांना लोन घेणं इझी होणार आहे. तुम्हाला माहितच असेल, इन्फ्लेशन आता कंट्रोलमध्ये आहे, म्हणजे महागाई 3.3% आहे. आता महागाई कंट्रोलमध्ये असल्यामुळे लिक्विडिटी खूप आहे. मग सरकार काय करेल? आता रेपो रेट कमी करेल. रेपो रेट कमी झाल्यावरती होम लोन किंवा अदर जे काही आपण इंटरेस्ट, फ्लोटिंग इंटरेस्ट होती जे काही रेट लोन घेणार आहेत ते फ्युचरमध्ये आणखीन कमी होतील. सर्वांचा फायदा NBFC, PSU बँका, हाऊसिंग फायनान्स कंपन्या, कॅपॅक्स कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट करणाऱ्या कंपन्या या सर्वांना पुढील काळामध्ये होणार आहेत. सो भारत सगळ्यात मजबूत आणि स्टेबल इकॉनॉमी होत आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर गेल्या काही दिवसामध्ये वाढत आहेत. म्हणून सांगतोय, भारत ही फास्टेस्ट ग्रोविंग इकॉनॉमी आज पण आहे, उद्या पण असणार आहे. हीच योग्य वेळ आहे. आताच भारतामध्ये गुंतवणूक करा, भारताच्या कंपन्यावरती गुंतवणूक करा, भारताच्या ग्रोथ स्टोरीवरती विश्वास ठेवा. मला खात्री आहे भारत बनणार आहे नंबर 1 इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड.